नेक्स्ट चॅप्टर जे आहे आपलं ईएमआय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, तर आता इलेक्ट्रो अँड मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. आज जसं की जो काही फॅरेडे आहे, तर मायकल फॅरेडे नावाचा जो सायंटिस्ट होऊन गेला, त्या सायंटिस्टने काय केलं की एक डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता. एक्सपेरिमेंट मध्ये काय सांगितलं होतं त्याने की जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स किंवा एखादा मॅग्नेट जर का एखाद्या कॉइलच्या जवळ घेऊन गेला असता तर त्यामध्ये करंट तयार होतो, असं त्याने एक्सप्लेन केलं होतं. त्याची काही डेमॉन्स्ट्रेशन घेतलं. एक कॉइल घेतली होती, कॉइलच्या जवळ मॅग्नेट घेऊन गेला, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्यातून क्रॉस झाल्या, हे त्या ठिकाणी त्यानं डेमॉन्स्ट्रेशन केलं. आणि त्यानंतर वेगळं म्हणजे आणखी काय केलं, मॅग्नेट त्याच्याकडे घेऊन गेला तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो, तर कॉइल मध्ये करंट तयार होता. त्याच्या उलट त्याच्यानंतर रिव्हर्स त्यांनी प्रोसेस केली की मॅग्नेटला एका ठिकाणी ठेवलं आणि कॉइलला त्याच्याकडे घेऊन गेला. तरी सुद्धा मॅग्नेट फिक्स होता, कॉइलच मूव्ह करत घेऊन गेला, तर तरी सुद्धा त्यातमध्ये कॉइल मध्ये काय तयार झालं, करंट इंड्यूस झाला. सेम प्रोसेस त्याने करून पाहिली. त्यानंतर दुसरं काय केली त्याने, डबल एक डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी केलं. एक कॉइल घेतली, दुसरी एक कॉइल घेतली. बघा, जे काही चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, यामध्ये काय होतंय, करंट इंड्यूस होतोय, ईएमएफ इंड्यूस होतोय. ह्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी चॅप्टर मध्ये डिस्कशन करायचं. ठीक आहे, आता इथे काय आहे बरं, तर पहिली तर गोष्ट जी आपण डिस्कशन करणार आहे, तर तो टॉपिक मी या ठिकाणी बेसिक मध्ये म्हणजे काय आहे, याला शॉर्ट मध्ये या ठिकाणी आपण शॉर्ट नोट्स काढलेली आहे. आता पहिले मॅग्नेटिक फ्लक्स बघून घेऊ आपण की मॅग्नेटिक फ्लक्स काय असते. मॅग्नेटिक फ्लक्स विच इज इंडिकेटेड बाय द फाय. मॅग्नेटिक फ्लक्स कशाने इंडिकेट करतो आपण, फाय ने. त्याचा फॉर्म्युला भेटतो आपल्याला, फाय इज इक्वल टू बी ए वेक्टर, बी वेक्टर डॉट ए वेक्टर. म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर हा एक डॉट प्रोडक्ट आहे. काय आहे, बी वेक्टर डॉट ए वेक्टर. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटते, बी ए कॉस थिटा भेटत असते. ठीक आहे, मग हा जो काही एरिया आहे आपण एक कन्सिडर करतो नंबर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉसिंग पर युनिट एरिया. तरी नंबर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉसिंग पर युनिट एरिया. तर या जो काही एरिया आहे, त्या एरियाचा जो एरिया वेक्टर्स आहे तर तो असा आहे. त्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशी आहे, तर पॅरलल आहे. ही जी काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणि जो काही एरिया वेक्टर आहे, हे एकूण काही काय करतायत अँगल, तर या ठिकाणी हे एकूण पॅरलल आहे. पॅरलल असल्या कारणाने त्या ठिकाणचा अँगल 0 डिग्री होतोय. इथे जर आपण व्हॅल्यू पुट केली तर बी ए कॉस 0 बरोबर भेटते तुम्हाला बी ए, म्हणजे त्या ठिकाणचं जे फ्लक्स भेटते आहे तर ते मॅक्सिमम भेटते आहे. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अँड द एरिया वेक्टर जर का पॅरलल असतील तर तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे तर हे काय भेटते तुम्हाला, मॅक्सिमम. आता इथे फाय ऑफ एम ना आपण त्याला इंडिकेट करत असतो, कारण फ्लक्स जे आहे तर इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा असते. इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण सिम्बॉल जो आहे तर फाय ऑफ ई ने इंडिकेट करत असतो. ठीक आहे, असं इथे समोर गेला असता आणखीन एक आपल्याला बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय तर आपण अगोदर ज्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये काय शिकलोय, गॉस लॉ फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक शिकलेलो आहे. गॉस लॉ फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक सांगतोय, तर तिथे काय सांगतोय, इलेक्ट्रिक फील्ड ओव्हर द क्रॉस सेक्शन एरिया क्लोज इंटिग्रल. काय सांगतोय तो, क्लोज इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज बाय द सिस्टीम ओव्हर द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. अशा त्या ठिकाणी आपण गॉसला पाहिलेला आहे. हा गॉसला फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक्स साठी होता. हा कोणासाठी होता, इलेक्ट्रोस्टॅटिक साठी होता. आता त्याने काय सांगितलं, मॅग्नेटोस्टॅटिक साठी सुद्धा गॉसने तिथे काय दिला, एक लॉस दिला. त्याला आपण काय म्हणतोय, गॉस लॉ फॉर द मॅग्नेटिझम. सो बी ए क्लोज इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर द सरफेस इज इक्वल टू काय भेटते, तर 0 भेटते. गॉस जेव्हा मॅग्नेटिझमचा कन्सेप्ट येतो, हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. गॉसला फॉर द मॅग्नेटिझम ची व्हॅल्यूज काय भेटत असते, ऑलवेज 0 भेटत असते. बघा, टोटल मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सरफेस, कशामध्ये, जर त्या क्लोज सरफेस मध्ये किंवा क्लोज कॉइल मध्ये त्या ठिकाणी काय भेटते तुम्हाला, मॅग्नेटिक फ्लक्स जी आहे त्याची सगळी अल्जेब्रिक सम घेतले असतात आपल्याला काय भेटते, ऑलवेज 0 भेटत असते. ठीक आहे, ओके. आता समोर गेल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे की फॅरेडेने जे काही डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे, एक्सपेरिमेंट जो परफॉर्म केला होता तो आपल्याला डिस्कशन करायचा आहे. काय बरं, फॅरेडेचा पहिला नियम काय सांगतोय, तर तिथे आपल्याला डिस्कशन करायचंय. तर फॅरेडेचं डेमॉन्स्ट्रेशन काय होतं, इथे एक मॅग्नेट घेतलेला आहे आपण. मॅग्नेट काय आहे, हा एक नॉर्थ पोल बार मॅग्नेट. ओके, हा एक नॉर्थ पोल, हा एक साऊथ पोल. नॉर्थ पोल म्हटल्याच्या नंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर निघतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या अशा बाहेर निघत असतात. ठीक आहे, तर इथे एक कॉइल घेतलेली आहे. काय घेतलेली आहे, एक कॉइल घेतलेली आहे आणि याला एक गॅलोनोमीटर आपण कनेक्ट केलेला आहे. गॅलोनोमीटर खूप सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. ठीक आहे, काय होतं इथे, जेव्हा हा मॅग्नेट या कॉइलला काय केलं आपण, फिक्स ठेवलं. काय केलं आपण, फिक्स ठेवला असता.
इथे हा मॅग्नेट मूव्ह केला कॉइलकडे. जसं जसं तुम्ही मॅग्नेट या कॉइलकडे घेऊन जाता आहात तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉइल्स मधून काय होतात, पास आउट होतात. यातून एक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स गेली तर तिथे जे फ्लक्स तयार होईल तर ते फाय ऑफ बी काय तयार झालं, 1 वेबर. समजा त्या ठिकाणी 2 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स यातून गेल्या असतील तर त्या ठिकाणचं जे काही फ्लक्स भेटलं तुम्हाला ट्वाइस ऑफ वेबर भेटलाय. ठीक आहे. त्यानंतर 3 गेल्या, 4 गेल्या, असं कंटिन्युअसली हा जसं जसं तुम्ही मॅग्नेट या कॉइलकडे घेऊन जात असाल तसं तसं त्या ठिकाणचा फ्लक्स काय उरायला, चेंज होऊ राहिला. पहिले 1 वेबर, नंतर 2 वेबर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. म्हणजे व्हेनेवर देयर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स, काय सांगितलं पहिला नियम जो आहे फॅरेडेने पहिला नियम दिला, व्हेनेवर देयर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स इन द कॉइल किंवा क्लोज सर्किट इंड्यूस द करंट. त्या ठिकाणी तयार होतो या कॉइल मध्ये करंट इंड्यूस होतो आणि याची डायरेक्शन आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटते. पहिला नियम जो आहे तर तो असतो क्वालिटेटिव्ह. काय आहे पहिला नियम, क्वालिटेटिव्ह. आता याला लक्षात कसं ठेवायचंय, फॅरेडेचा पहिला नियम, फॅरेडेज फर्स्ट लॉ जो आहे याच्यासाठी आपण काय सांगितलेलं बघा, काय तयार होते, काय तयार होते, काय तयार होते ते काय होतोय, काय तयार. फॅरेडेचे 2 नियम आहेत. आता दोन्ही नियम मध्ये काय होतं की आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही की फॅरेडेने पहिल्या नियम मध्ये काय सांगितलं आणि फॅरेडेने दुसऱ्या नियम मध्ये काय सांगितलंय. म्हणून आपल्याला मराठीमध्ये आपण लक्षात ठेवलं फॅरेडेचा पहिला नियम म्हणल्यावर की आपल्याला लक्षात आलं पाहिजे काय तयार होतं, काय तयार होतं, करंट तयार होतं. दुसरा जो नियम जो आहे तर फॅरेडे सेकंड लॉ जो आहे तर क्वांटिटेटिव्ह आहे. तर त्यामध्ये काय सांगितलंय आपण की किती तयार होतं. पहिल्या याच्यात काय झालंय, करंट तयार झालाय ना, तर दुसऱ्या याच्यात काय सांगतोय तो किती तयार होत आहे. ठीक आहे. जे काही ईएमएफ जे प्रोड्यूस झालेला आहे तर ते किती तयार होत आहे बघा. चेंजिंग, पहिला नियम जो आहे चेंजिंग फ्लक्स इन अ क्लोज लूप इंड्यूस द ईएमएफ. काय सांगतोय बघा, चेंजिंग जेव्हा जसं जसं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे चेंज होत राहील कॉइल मधनं त्या ठिकाणी ईएमएफ जे आहे तर जनरेट होत राहील, इंड्यूस होत राहील. ठीक आहे. मॅग्निट्यूड जी आहे तर ती डिपेंड कशावर करते, तर त्याच्या व्हेलॉसिटी ऑफ कंडक्टर, व्हेलॉसिटी ऑफ कंडक्टर आणि नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द कॉइल्स. या ठिकाणी नंबर ऑफ द टर्न्स तुम्ही कॉइल्सच्या किती घेतलेले आहे आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे तर त्या व्हेलॉसिटीवर सुद्धा. आता तुम्ही काय करताय का हा मॅग्नेटिक घेतला ना आरामशीर या ठिकाणी या कॉइलकडे घेऊन जाऊ राहिले तर तिथे जे फ्लक्स चेंज होईल, चेंज तर होणार आहे पण त्या ठिकाणचा जो करंट तयार होणार आहे, जो ईएमएफ जी जनरेट होणार आहे ते काय होणार आहे, कमी अमाऊंट मध्ये तयार होईल. जसं तुम्ही काय करणार आहे, हा जो की मॅग्नेट आहे हा तुम्ही फास्ट मध्ये त्याच्याकडे मूव्ह कराल, जस्ट लाईक फास्ट त्याच्याकडे घेऊन गेला असता त्या ठिकाणी जो काही ईएमएफ इंड्यूस होईल, जे काही इंड्यूस होईल तर त्याची मॅग्निट्यूड जास्त असेल. त्याच्यापासून दूर घेऊन जाऊ राहिले तरी सुद्धा ईएमएफ जे आहे तर जनरेट होईल इन अपोजिट डायरेक्शन. कारण त्या ठिकाणी काय होतंय, इथे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे समजा याच्यातनं 100 याच्यातनं लाईन्स गेल्या असतील किंवा आपण म्हणू शकतो किती गेलेल्या आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स 10 समजून घेऊ, 10 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉइल मधनं गेलेल्या असतील. जेव्हा हा मॅग्नेट तुम्ही मागे घेऊन जाल तर त्यातनं ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जातील त्या किती जातील, 9, 8, 7, 6, 7 असे काय उरायला, चेंज होऊ राहिल्या ना, कमी होऊ राहिल्या. व्हेनेवर देयर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस द ईएमएफ, त्या ठिकाणी काय तयार होते, ईएमएफ जनरेट होत असते. म्हणजे तुम्ही एक तर मॅग्नेटला समोर घेऊन जा किंवा मागे घेऊन जा त्या ठिकाणी ईएमएफ जनरेट होणार आहे. पण त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीवर त्या ठिकाणी डिपेंड करेल. ज्याची जास्त व्हेलॉसिटी त्याची अमाऊंट मॅग्निट्यूड सुद्धा जास्त. त्यानंतर ह्या कॉइल्स किती प्रमाणात तुम्ही घेऊन आले, एक कॉइल घेतली आणि त्या ठिकाणी ईएमएफ तयार करतोय तुम्ही, असं होणार नाही. नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द कॉइल्स त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल जेणेकरून काय होईल तिथे ईएमएफ जो आहे तर तो जास्त प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीवर डिपेंड करते आहे आणि नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द कॉइल्स, किती नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द कॉइल्स तुम्ही घेताय. आता इथे काय केलंय तुम्ही की मॅग्नेटलाच कोणाकडे घेऊन गेले होते, कॉइलकडे घेऊन गेले होते. आता मॅग्नेटला ठेवा फिक्स आणि कॉइललाच त्याच्याकडे घेऊन जा, तरी सुद्धा मॅग्नेटिक फ्लक्स जी आहे तर चेंज होणार आहे. कॉइल मध्ये जनरेट काय होणार आहे, ईएमएफ जनरेट होणार आहे. कॉइलला त्याच्यापासून दूर घेऊन गेले असतात तरी सुद्धा त्या ठिकाणी ईएमएफ जनरेट होणार आहे. व्हाईस वर्सा त्या ठिकाणी प्रॅक्टिकल त्या ठिकाणी करण्यात आलं, एक्सपेरिमेंट परफॉर्म केला फॅरेडेने. त्यानंतर दुसरा जो आहे तर त्याने म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतोय आपण, जो काही कन्सेप्ट आहे तर तो पुढे आपण पाहणार आहे. इंडक्टन्स म्युच्युअल म्हणजे काय, एका कॉइल मधनं करंट पास आउट करायचा आणि त्याच्यापासून जे काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होणार आहे तर दुसऱ्या कॉइल मधून पास आउट होतील आणि तिथे ईएमएफ जनरेट होईल. जसं की आपण पाहिलेलं आहे. आता मॅग्नेट न घेता आपण काय करूया, आता कॉइल्स घेऊया. आता इथे काय घेतलंय, एक कॉइल्स घेतलेली आहे. जसं की आता इथे आपण कॉइल्स घेतो, इथे एक बॅटरी वगैरे लावलेली आहे. ठीक आहे. अँड रेओस्टॅट सुद्धा आपण त्याला लावत असतो, रेओस्टॅट सुद्धा आपण लावतो त्याला. आता इथे काय होतंय की यातून जेव्हा करंट पास आउट होतोय तर त्या बाय युजिंग द रेओस्टॅट वी कॅन चेंज द करंट ऍडजस्टिंग द द करंट. ओके. तर मग या कॉइल्स मध्ये आता दुसरी एक कॉइल आपण या ठिकाणी ठेवलेली आहे, हिला प्रायमरी कॉइल म्हणतो आपण आणि कोणती असते सेकंडरी कॉइल म्हणत असतो आणि याला गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतो.
ही सेकंड कॉईल आणि ही तुमची फर्स्ट कॉईल. काय होतं या ठिकाणी की जेव्हा यातून करंट जो काही चेंज होऊ राहिला तर यातमधलं जे काही काय तयार होऊ राहिलं, जे काही फ्लक्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होऊ राहिल्या या करंटमुळे. कारण तुम्हाला माहित आहे एखाद्या कंडक्टर मधून जर का करंट पास आउट झाला असेल त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तसं यातून जेव्हा करंट पास आउट होतो त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा तयार होणं सुरू होऊन जातात. आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉइल्स मधून जसं जसं जाणं सुरू करतील त्या ठिकाणी या कॉइल मधून फ्लक्स चेंज होणं सुरू होईल आणि इथे या सेकंड कॉइल मध्ये काय होईल, ईएमएफ जनरेट होईल. आता त्याच नंतर उलट याचमध्ये डबल प्रोसेस काय केली, रिव्हर्स केली. तर इकडले जे काय आहे याला सेकंडरी लावलं, सेकंडरीचा गॅलनोमीटर फर्स्टला लावलं, व्हाईस वर्सा एक्सपेरिमेंट त्याने परफॉर्म केला आणि आपल्याला सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात म्युच्युअल इंडक्टन्स, म्हणजे पहिल्या कॉइल मधून दुसऱ्या कॉइल मध्ये काय करणं तयार, ईएमएफ जनरेट करणं. हा जो आहे तो आपण समोर पाहणार आहे. ठीक आहे. फॅराडेज फर्स्ट लॉ. फॅराडेज फर्स्ट लॉ काय सांगतोय, एकदा चेंजिंग द मॅग्नेटिक फ्लक्स इन द क्लोज सर्किट produce the EMF in that the circuit. Okay, magnitude is depends upon the relative velocity of that conductors, number of the turns of the coils किती घेतलेले आहेत त्यावर. फॅराडेचा पहिला नियम काय सांगतोय, क्वालिटेटिव्ह सांगत असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे तिथे काय तयार होतंय तर EMF तयार. ठीक आहे. दुसरा नियम जो आहे तर तो पाहतोय आपण. दुसरा नियम काय सांगतोय बघा इथे. दुसऱ्या नियम मध्ये फॅराडे सेकंड लॉ जो आहे तो दॅट इज द क्वांटिटेटिव्ह. काय सांगतोय बघा, काय किती तयार होते ते मॅग्नेट्यूड सांगतो. द मॅग्नेट्यूड ऑफ द इंड्यूस EMF इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ दॅट द सर्किट. म्हणजे काय की जी काही मॅग्नेट्यूड आहे ईएमएफ ची तर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ दॅट द सर्किट. म्हणजे जे काही मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होऊ राहिला विद इन अ टाइम विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द EMF ऑफ द कॉइल, EMF ऑफ दॅट द. म्हणजे जिथे काही जेवढी मॅग्नेट्यूड आहे ही डिपेंड कशावर करते की किती नंबर ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी तयार होऊ राहिला. पहिले 1 वेबर झाला, नंतर 2, लगेच 3, 4, 5, 6 टाइम नुसार त्या ठिकाणी काय होऊ फ्लक्स चेंज होते आहे आणि त्याची जी मॅग्नेट्यूड आहे EMF ची डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इथे तुम्हाला सांगतो की E इज इक्वल टू K ऑफ d∅ बाय dt आपल्याला त्याला लिहित असतो आपण. ठीक आहे. इथे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. जेवढा त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज होईल तेवढा EMF आपल्याला जनरेट होताना पाहायला मिळेल. K जो आहे तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपण जर का म्हणलं की 1 आहे तर आपल्याला d∅ बाय dt असं भेटत असते. इथे E इज इक्वल टू मायनस d∅ बाय dt इज इक्वल टू त्याला आपण फ्लक्स रूल सुद्धा आपण म्हणत असतो. ही जी की मायनस साइन आलेली आहे तर ही पुढे जी आहे लेन्झ जो लॉ आहे, लेन्झ जे सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टने तिथे त्या निगेटिव्ह साइनच्या बाबतीत डिस्कशन केलेलं आहे. आता फॅरेडे जो आहे तर फॅरेडेने काय एक्सप्लेन केलंय की त्या ठिकाणी इंड्यूस EMF जनरेट होतो. पहिल्या लॉ मध्ये सांगितलं त्याने की इंड्यूस EMF जनरेट होतो, दुसऱ्या लॉ मध्ये सांगितलं त्याने किती तयार होतो. पण त्याने हे नाही सांगितलं की त्या जो EMF जनरेट होणार, जो करंट जनरेट होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे, त्याची जी डायरेक्शन आहे ती कशी असणार आहे याच्या बाबतीत डिस्कशन त्याने केलेलं नाही. म्हणून लेन्झ जो आहे त्या लेन्झ त्या ठिकाणी डिस्कशन केले. आता समोरचा जो आहे तर तो लेन्झ लॉ आहे. लेन्झ लॉ काय सांगतो आहे, आता इथं आपण काय लिहिलं आहे शॉर्ट ट्रिक्स मध्ये की सन किल्स फादर. म्हणजेच काय, ज्याच्यापासून तो प्रोड्यूस झालेला आहे तोच त्याला काय करतो, अपोज करतो आहे. म्हणून त्या ठिकाणी सन किल्स फादर आपण त्या ठिकाणी लिहिलं आहे. म्हणजे इंड्यूस EMF अपोज द कॉज बाय विच इज प्रोड्यूस. ज्याच्यापासून तो तयार झालेला आहे तो त्यालाच अपोज करतोय. जसं की काय आहे तर आपल्याला पाहायला मिळते की जो की आपण मॅग्नेटिक मुळे त्या ठिकाणी जे काही फ्लक्स चेंज मुळे त्या ठिकाणी EMF जनरेट होऊ राहिलं, जे काही करंट त्यामध्ये त्या कॉइल मध्ये तयार होऊ राहिलं, तो कॉइल मध्ये जो काही जनरेट झालेला जो करंट आहे तो स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि येणाऱ्या मॅग्नेटला अपोज करतो. जसं की या ठिकाणी बघा 2 केसेस इथे डिस्कशन केलेले आहे. याच्यावर एक्झाम्पल्स येतात. मी बेसिक जरी तुम्हाला असं वाटत शॉर्टकट मध्ये आहे, याच्यावर खूप सारे एक्झाम्पल्स होतात. बघा आता इथे इंड्यूस EMF म्हणजे इथं तो सांगतो की जी डायरेक्शन कशी असेल, करंट जो इंड्यूस होऊ राहिला त्या कॉइल मध्ये त्याची डायरेक्शन कशी असेल याचं काम जे सांगायचं केलेलं आहे ते लेन्झ लॉने सांगितलेलं आहे. काय सांगितलं बघा, हा एक नॉर्थ पोल्स घेतलेला आहे. बघा हा नॉर्थ पोल घेतलेला आहे, मॅग्नेट घेतलेला आहे आपण. म्हणजे एकच मोनोपोल नसतो तो, मी फक्त इंडिकेट करण्यासाठी शॉर्टकट मध्ये तिथं लिहिलेला आहे. इकडला एंड मी कंप्लीट केलेला नाही. एंड कंप्लीट केला असता असं तर मोनोपोल म्हणला असता आपण. मोनोपोल नाही येतो तो तर पूर्ण पोल्स असतो. नॉर्थ अँड साऊथ पोल असा मॅग्नेट आहे. व्हेनेवर द मॅग्नेट मूव्स टुवर्ड द कॉइल्स, व्हेन मॅग्नेट मूव्स टुवर्ड द कॉइल्स, या कॉइल कडे तुम्ही काय करताय, या मॅग्नेटला मूव्ह करताय. बघा रे हा इथं दाखवलेला आहे मी, ही कॉइल आहे. या कॉइल मध्ये जेव्हा तुम्ही काय करताय मॅग्नेट त्या कॉइल कडे घेऊन जात असाल तर मॅग्नेटिक फ्लक्स असं त्यामध्ये लिंक होईल.
जेव्हा त्यातून मॅग्नेटिक फील्ड लाईन त्यातून क्रॉस करतील, जे काही मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये करंट तयार होणार आहे. त्याची डायरेक्शन काय असेल, तर त्याची डायरेक्शन शो करण्यासाठी जो अप्पर पार्ट आहे बघा, याच्यामध्ये जे काही इंड्यूस ईएमएफ होणार जे आहे, तर अप्पर पार्ट जो आहे, बाय युजिंग द राईट हँड थंब रूल वी कॅन फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ द करंट. जो अप्पर पार्ट राहतो तो या कॉइलचा बिहेव करत असतो नॉर्थ पोल. जेव्हा या ठिकाणी असं आपण त्या कॉइलला होल्ड केला असता बाय युजिंग द राईट हँड थंब रूल, तर इथे आपल्याला सांगतो की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होत आहेत, त्या बाहेर निघत आहेत. जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, अशी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर निघत आहेत. आणि कुठून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर निघत असतात, नॉर्थ पोल कडनं निघत असतात. कुठे एंटर होत असतात, साऊथ कडे एंटर होत असतात. इथे तुम्हाला पाहायला भेटते नॉर्थ अँड द साऊथ. ओके, इकडे अशा पॉइंट्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर मग हे जे आहे, तर जो अप्पर पार्ट जो आहे, तर याला आपण काय म्हणतो आहे, नॉर्थ पोल. आणि जो लोअर पार्ट असतो खालचा, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, साऊथ पोल. आता तुम्हाला माहितच आहे की इकडनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वरतून निघतायत आणि खालून काय होत आहेत, एंटर होत आहेत. तर अशा वेळेस when we curly finger which इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, कर्ली फिंगर आपण काय करतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्याच्यात ठेवत असतो. तर थंब इंडिकेट करतो करंटला. इकडनं आपण त्याला ग्रॅब केला असता, तर करंट कुणीकडे जातो आहे, तर इकडे जात आहे. इकडे करंट जात आहे, म्हणजे असा करंट या ठिकाणी जातो आहे. ठीक आहे, असा करंट या ठिकाणी जातोय, म्हणजे करंटची डायरेक्शन तुम्हाला पाहायला भेटते. आता मला सांगा, करंटची डायरेक्शन कशी भेटते तुम्हाला, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? घड्याळीची दिशा कशी असते, ही घड्याळ आहे तुमची, घड्याळीची दिशा कशी असते, अशी असते. याला काय म्हणतो आपण, क्लॉकवाईज. याच्या उलट जात असेल तर काय म्हणतो आपण त्याला, अँटी क्लॉकवाईज. मला सांगा, करंट आता क्लॉकवाईज चालला की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. इथे बघा मी काय लिहिलेलं, तर करंट जो आहे, तर तो कसा आहे, ACW म्हणजेच काय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. ACW म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, इन शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने जेव्हा की आपण काय करतोय, मॅग्नेटला मूव्ह करतोय आपण. इथे बघा रे, इथे रिपल्शन पाहायला भेटून राहिलं तुम्हाला. इथे काय भेटतंय तुम्हाला, रिपल्शन पाहायला भेटते नॉर्थ पोल. आणि त्याचं की करंटनं तयार केलं, पूर्णतः रिपल्शन करत नाही, पण थोड्या काय प्रमाणात का महिना जो की करंट या कॉइल मध्ये इंड्यूस झालेला आहे, तो कॉइल मधला जो की करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड जे तयार करतोय, तर तो येणाऱ्या मॅग्नेटला थोडा का वेळा अपोज करतोय. म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन घेतलेली आहे, इज इक्वल टू मायनस d∅dt, जो की रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विदिन अ टाइम होत आहे, विच मॅग्नेट्यूड इज डिपेंड्स अँड नेगेटिव्ह साइन इंडिकेट द अपोज टू इच अदर. ओके, जी काही मॅग्नेट्यूड आहे, इज इक्वल टू मायनस d∅dt आपल्याला भेटत असते. पुढे गेल्यानंतर सेम प्रोसेस आपण काय केली, जेव्हा मॅग्नेट त्याच्या कॉइल कडे घेऊन गेला असता, तिथे रिपल्शन पाहायला मिळालं, त्याच पद्धतीने वापस घेऊन गेला असता, तिथे आपल्याला काय पाहायला भेटते, अट्रॅक्शन पाहायला भेटते. हा जो पोल आहे, नॉर्थ पोल, आपण काय करतो आहे, मूव्ह अवे फ्रॉम द कॉइल. कॉइल पासून काय करतो आपण, दूर घेऊन जात असाल, तर जे अप्पर पार्ट असतो, तर तो बिहेव करतो साऊथ. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये जातील, अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होतील, आत जातील. आणि या साईडनं, खालच्या साईडनं काय होतील, बाहेर येतील. बाहेर येणाऱ्या म्हणजेच काय, तर नॉर्थ पोल. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आत काय होत आहे, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आत जात आहेत. अशा इकडनं आत जातात, म्हणजे करंट कोणीकडे उडाला, बाहेर. म्हणजेच कसा, तर तो करंट असा फिरतोय. याच्यामध्ये करंटची डायरेक्शन कशी आहे, ही अशी या कॉइल मध्ये, करंट मध्ये असा, या कॉइल मध्ये करंट कसा मूव्ह करतोय आहे, या डायरेक्शनने मूव्ह होतोय. या पद्धतीने इकडे डायरेक्शनने मूव्ह होत आहे करंट, असा या ठिकाणी डायरेक्शन. आता ही जी डायरेक्शन आहे करंटची, तर इथं काय लिहिलंय बघा, CW म्हणजे काय, तर क्लॉकवाईज डायरेक्शन. करंटची डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज. म्हणजे लेन्सनं आपल्याला काय दिलंय, डायरेक्शन ऑफ द EMF ची कशी डायरेक्शन राहील, त्याने तिथे दाखवून दिली. ठीक आहे, पुढचा जो कन्सेप्ट आहे तो बघूया आपण, मोशनल EMF. मोशनल EMF आता काय आहे, की आपण एखादं की पाहिलेला आहे, की जो की कंडक्टर आहे, सम व्हेलॉसिटी आपण मूव्ह करू, तर त्या ठिकाणी जे काही फ्लक्स चेंज होणार आहे त्या कंडक्टरच्या अभोवती, तर तिथे जे की EMF जनरेट होणार ते किती तयार होईल, त्याच्या बाबतीत डिस्कशन आहे. मोशनल EMF म्हणजे आपण EMF जे आहे, तर ते आपण मोशन मुळे सुद्धा तयार करू शकतो. तर कसं, तर पहिला आहे ट्रान्सलेटरी मोशन इन अ कंडक्टर. कंडक्टरची मोशन कशी असली पाहिजे, ट्रान्सलेटरी असली पाहिजे. आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे बघा, इथे दाखवलेलं आहे एक रेक्टेंग्युलर सारखी त्या सी टाईप आपल्याला एक कॉइल आहे, आणि त्याच्यावर एक आपण काय ठेवलेला आहे, एक रॉड ठेवलेला आहे, विच इज अ मूवेबल. हा जो रॉड आहे तर कसा आहे, मूवेबल आहे. आता हे जे क्रॉस इंडिकेट करताय, हे क्रॉस इंडिकेट करतोय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कसा आहे, आतमध्ये आहे. याची कॉइलची लांबी किती आहे, L एवढी लांबी आहे. इथून इथपर्यंत अंतर काय आहे, X एवढं अंतर असते. आता हे जे X अंतर आहे, तर हेच वाढत आहे. जेव्हा आपण V व्हेलॉसिटीने या
या रॉडला मूव्ह करतोय विथ अ व्ही व्हेलॉसिटीने, जेव्हा आपण त्याला रॉडला मूव्ह करतोय, तर मला सांगा हा जो छोटासा एरिया आहे याचा एरिया वाढेल की कमी होईल? वाढेल. जेव्हा हा रॉड आपण इकडे वाढू इकडे घेऊन आलो तर याचा एरिया काय उडाला? वाढू आला. बघा रे, एरिया इज इन्क्रीजिंग, एरिया काय उडाला? इन्क्रीज उडाला. तेव्हा त्या ठिकाणी जी की ईएमएफ जी आहे त्या रॉड मध्ये, तर त्याचे टर्मिनल कसे तयार होतात? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठे ऍक्ट करते? डाऊनवर्ड डायरेक्शन. इकडे टर्मिनल जे असतं ते रॉडचं बिहेव करतं निगेटिव्ह, आणि वरचं जे टर्मिनल आहे तर ते बिहेव करतं पॉझिटिव्ह. इथे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे या एरियामधून जर का 50 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जात असतील, तर जेव्हा त्याचा एरिया वाढतो त्या ठिकाणी 70, 80, 90, 100 त्या ठिकाणी एरिया काय त्याच्या एरिया वाढल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड लाईन सुद्धा काय होणं सुरू होतात? वाढणं सुरू होतात, आणि त्या रॉड मध्ये ईएमएफ जनरेट होतं. तर ते जे काही जनरेट झालेली जी ईएमएफ आहे तर ते किती भेटतं तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड इंटू लेंथ इंटू द व्हेलॉसिटी आपल्याला पाहायला भेटत असतं. BLV आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. जसं की आपण या रॉडला व्ही व्हेलॉसिटीने इकडे मूव्ह केलं, त्याच पद्धतीने या रॉडला जेव्हा आपण या साईडला लेफ्ट साईडला जेव्हा मूव्ह करू, तर त्याचा एरिया जो आहे त्या कॉइलचा कमी होईल का जास्त होईल? कमी होईल. एरिया काय झाला? डिक्रीजिंग झाला. तर मग या रॉड मध्ये जे ईएमएफ जनरेट होईल तर त्याची जी साईन असेल तर ती निगेटिव्ह अँड कशी राहील? पॉझिटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी त्या रॉड मध्ये अशा पद्धतीने जे काही आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. रोटेटिंग बार. आता काय केलं आपण त्याला, जसं की आता हा रॉड जो आहे तो मूव्ह केला असता तर आपल्याला जे की BLV भेटलेला आहे. इथे काय होत आहे की एक रॉड केलेला आहे, तो रॉडची जी रॉडला काय केलेलं आहे आपण? पायआउट केलेला आहे. काय केलेलं आहे? पायआउट केलेला आहे एका ठिकाणी इथे फिक्स केलेला आहे. त्या रॉडला या फिक्सच्या होती तो असं गोल 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 फिरणार आहे विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आता या ठिकाणी ओमेगाला व्हेलॉसिटीने फिरण्यासाठी त्याला लिनियर व्हेलॉसिटी द्यावं लागेल. म्हणजे काय त्या ठिकाणची व्हेलॉसिटी काय असणार आहे? व्ही व्हेलॉसिटी तो फिरतो आहे. इथून एवढं अंतर जे आहे तर छोटस अंतर आपण त्याला कन्सिडर करतो DR एवढं कन्सिडर करतो. या इथून तर इथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण स्मॉल r न इंडिकेट करत असतो. आता टोटल जे लेंथ आहे या रॉडची तर ही किती आहे? स्मॉल एल आहे. मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? क्रॉस आहे. म्हणजेच काय आहे? इनटू द प्लेन ऑफ द पेपर आहे मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी दाखवलेला आहे. हा जो रॉड आहे विथ व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी मूव्ह करत असेल प्रत्येक इंडिव्हिज्युअल पॉइंटला, तर तिथे मिळालेला जो की ईएमएफ जे जनरेट होणार आहे या रॉड मध्ये तर ते तयार होईल. या रॉड मध्ये जे की ईएमएफ जनरेट होईल तर ते या पद्धतीने इंडिकेट केलं जाईल. असं या जो पोर्शन आहे एंड ऑफ दॅट द रॉड विच इज अ पॉझिटिव्ह, अँड हा जो रॉडचा एंड आहे तर हा कसा राहील? निगेटिव्ह राहील. म्हणजे तुम्हाला भेटलेलं जी ईएमएफ आहे दॅट इज 1/2 ऑफ बी ओमेगा एल चा स्क्वेअर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. हा ओमेगा काय आहे? तर अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे हा जो रॉड आहे तर हा अँगल मध्ये मूव्ह होणार आहे, असा गोल त्या ठिकाणी फिरणार आहे. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. या व्हेलॉसिटीने जेव्हा रॉड जो आहे तो रोटेटिंग असेल किंवा एखादा कंडक्टर जो आहे तो रोटेटिंग होत असेल तर त्या ठिकाणी मिळणारा जी की ईएमएफ आहे 1/2 ऑफ बी ओमेगा एल स्क्वेअर ने आपण फाइंड आउट करू शकतो. तर सेल्फ इंडक्टन्स जे आहे तर आपण एन ने इंडिकेट करत असतो, कॅपिटल एल. आता याची युनिट जी आहे तर काय आहे? हेनरी. आता काय होतंय बरं? सेल्फ इंडक्टन्स काय आहे? सेल्फ म्हणजे नंतर सेल्फला काय म्हणतो असतो आपण? स्वतः. म्हणजे त्या कॉइल स्वतः त्याच कॉइल्स मध्ये काय होत आहे? इंडक्टन्स होते म्हणजे इंड्यूस होते आहे. काय इंड्यूस होत आहे? तर ईएमएफ इंड्यूस होते. बघा, इंड्यूस ईएमएफ इन द कॉइल बाय द चेंजिंग द करंट इन दॅट द सेम कॉइल. एखाद्या सेम कॉइल मध्ये एक कॉइल घेतलेली आहे, त्या कॉइल मधून आपण करंट काय करतो आहे? चेंज करतो आहे. चेंजिंग द करंट. तर त्या ठिकाणी चेंजिंग करंट करत गेलो आपण 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर. तर त्या ठिकाणी त्या कॉइल मधनं जो काही करंट आपण चेंज करू आला त्या ठिकाणचं जे काही अवतीभोवती त्याच्या मॅग्नेटिक फ्लक्स जे मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे ते मॅग्नेटिक फील्ड काय करते? तिथे ते इंड्यूस ईएमएफ त्या ठिकाणी तयार करतोय, कारण तिथे फ्लक्स जनरेट होते आहे. त्या फ्लक्समुळे चेंजिंग करंट इन द सेम कॉइल इंड्यूसेस द ईएमएफ. म्हणजे याचा अर्थ काय? तर त्याच्या कॉइल्स मध्ये काय डिपेंड करते आहे? तिथे डिपेंड करते जे काही फ्लक्स जनरेट होत आहे, हा जो फ्लक्स आहे विच इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाच्या? तर त्या करंटच्या. जेवढा करंट तुम्ही तिथे पास आउट करणार तेवढं त्या ठिकाणचं फ्लक्स जनरेशन आहे. जर का तिथे करंट कमी केला तुम्ही, फ्लक्स काय होईल? कमी होईल. फ्लक्स करंट वाढवला तर जे काही फ्लक्स आहे ते सुद्धा वाढणार आहे, किंवा फ्लक्स तुम्ही वाढवला तर करंट वाढेल. फ्लक्स कमी केला करंट कमी होईल. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढला असता आपल्याला काय भेटते असते? बी एल इंटू आय. हा जो एल आहे त्याला आपण कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स सुद्धा म्हणत असतो किंवा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, इथे आपल्याला एल ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा आय जो आहे तिकडे डिव्हिडेशन मध्ये जाईल, म्हणजे पाय अपॉन आय. आता इथे याची डेफिनेशन जर बनवायची असेल कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सची, तर इट इज द रेशिओ ऑफ द फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर द करंट.
फॉर द करंट, असं त्याला म्हणता येईल. त्याचं जे युनिट आहे तर ते काय असतं, वेबर इंटू अँपियर, त्यालाच आपण म्हणत असतो हेनरी. काय म्हणत असतो, हेनरीचा एच. ओके, तर आपल्याला माहिती आहे फॅराडेचा जो नियम आहे तर तो काय सांगतो, E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. आपल्याला माहित आहे फ्लक्स काय भेटलेला आहे तुम्हाला, एल इंटू आय भेटलेला आहे. व्हॅल्यूज पुट केली असता तुम्हाला एल इज इक्वल टू ई इज इक्वल टू काय भेटतं, एल डी आय बाय डी टी आपल्याला भेटत असते. आता तुम्हाला जर का या सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल या एल ची, तर या फॉर्म्युल्यावरनं तर एल इज इक्वल टू भेटेल तुम्हाला E अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, याला मॅग्नेटिक फॉर्म मध्ये आपण लिहित असतो असं. ठीक आहे, आता सेल्फ इंडक्टन्स जे आहे इन अ कॉईल मध्ये, जेव्हा एखाद्या कॉईल मध्ये सेल्फ इंडक्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर ते सेल्फ इंडक्टन्स भेटते आपल्याला एल इज इक्वल टू म्यू झिरो कॅपिटल एल चा स्क्वेअर पाय इंटू आर अपॉन 2. एक कॉईल आहे, कॉईल मध्ये जेव्हा आपल्याला सेल्फ इंडक्टन्स फाइंड आउट करायचं असेल म्यू झिरो एन चा स्क्वेअर पाय आर अपॉन 2 या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतात. जेव्हा सेल्फ इंडक्टन्स इन अ सोलेनॉइड आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला भेटतं एल इज इक्वल टू म्यू झिरो एन चा स्क्वेअर पाय आर स्क्वेअर अपॉन एल, आपण या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, म्युच्युअल इंडक्टन्स आपण इंडिकेट करत असतो एम ने. म्युच्युअल इंडक्टन्स काय इंडिकेट करत असतो, एम ने. म्युच्युअलचा अर्थ काय, त्याच्या शेजारचा, नेबरिंगचा विषय आहे हा. इथे ज्या नेबरिंग कॉइलमुळे दुसऱ्या कॉइल मध्ये काय होते आहे, EMF जनरेट होत आहे. व्हेन द करंट इज चेंजिंग इन द फर्स्ट कॉइल, पहिल्या कॉइल मधनं जर का आपण करंट काय केला, चेंज केला असता, त्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होईल, चेंज होईल. आणि शेजारी ठेवलेली जी कॉइल आहे त्यातून जे काही मॅग्नेटिक फील्ड लाईन जाणार आहे त्यातमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे या सेकंडरी कॉइल मध्ये काय तयार होईल, एक EMF जे आहे तर ते प्रोड्यूस होईल. त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो म्युच्युअल इंडक्टन्स. दॅट इज द phi2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I1. म्हणजे या ठिकाणी जो की सेकंडरी कॉइल मध्ये जे की फ्लक्स चेंज होऊ राहिलं तर पहिल्या कॉइल मधल्या करंटमुळे चेंज होऊ राहिलं, सेकंडरी कॉइल मधल्या करंटमुळे नव्हे. तर पहिल्या कॉइल मध्ये जेवढा तुम्ही करंट चेंज कराल तेवढं फ्लक्स या सेकंडरी कॉइल मध्ये चेंज होणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढला असता आपण इथे काय करतोय की कॉन्स्टंट म्हणून आपण एम घेतलेला आहे. आता याला आपण फाय ऑफ 2 इज इक्वल टू एम I1, त्यालाच आपण काय म्हणतो असतो, फाय इन जनरल फाय ऑफ एम इंटू आय आपण म्हणतोय. आता आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला फाय अपॉन आय आपण असं हे इंडिकेशन करत असतो. इथे आपल्याला EMF च्या फॉर्मॅट मध्ये याला लिहिलं तर E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय E इज इक्वल टू मायनस ऑफ डी आय बाय डी टी. सो एम इज इक्वल टू भेटते तुम्हाला मायनस ऑफ E अपॉन डी आय बाय डी टी. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स किंवा कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज रेशिओ ऑफ द EMF ओव्हर द रेट ऑफ चेंज ऑफ करंट काय असतो, आणि याचं सुद्धा युनिट काय असते, हेनरी युनिट असते. आता इंडक्टन्स म्हणलं तर त्याचं युनिट काय असणार आहे, हेनरीज असणार आहे. पण याचं काम वेगळं आहे सेल्फ वाल्याचं आणि त्या म्युच्युअल वाल्याचं वेगळं काम आहे. नाव वेगवेगळे आहे, त्यांचे काम वेगवेगळे आहे, पण युनिट काय आहे दोघांचे सारखेच राहतात. ठीक आहे, त्यानंतर आहे कॉम्बिनेशन्स. आता कॉम्बिनेशन्स ऑफ इंडक्टर्स. आता जे आपण ऑलरेडी जो चार्ट आहे, पहिला जो चॅप्टर होता आपला करंट इलेक्ट्रिसिटी, त्या करंट इलेक्ट्रिसिटी नावाच्या चॅप्टर मध्ये हा चार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तरी सुद्धा इथे आपण बघू, म्हणजे जेव्हा रेजिस्टरच्या बाबतीत डिस्कशन करत होतं तिथे बघा. इथे जेव्हा इंडक्टर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतात, कॉम्बिनेशन ऑफ द इंडक्टर, जेव्हा इंडक्टर जेव्हा कसे कनेक्ट केलेले असतात सिरीज मध्ये असतात, तर त्यांची जी इक्वालंट इंडक्टन्स आहे आपल्याला या दोन एंडचा अक्रॉस करायचा असेल तर आपल्याला काय भेटते, डायरेक्ट त्यांची ऍडिशन करावं लागेल. याची 5 व्हॅल्यू असेल, याची 10 असेल तर आपल्याला डायरेक्ट इक्वालंट कॅपॅसिटन्स किती मिळेल, 15 मिळेल आपल्याला, 15 हेनरी. ओके, त्यानंतर पॅरलल मध्ये जेव्हा इंडक्टन्स कनेक्ट केलेले असतील, L1 आणि L2 एकमेकांना पॅरलल आहे, या दोन एंडच्या अक्रॉस मध्ये तुम्हाला इक्वलंट इंडक्टन्स काढायचा असेल तर याचा काय करावं लागेल, आपल्याला रेसिप्रोकल घ्यावं लागेल. 1/LP इज इक्वल 1/L1 प्लस 1/L2. यालाच आपण जनरली कसं लिहित असतो, LP इज इक्वल टू L1 इंटू L2 अपॉन L1 प्लस L2 आपण त्याला लिहित असतो. त्यानंतर आहे एनर्जी. बघा, त्यानंतरचा आहे एनर्जी स्टोर्ड इन अ इंडक्टर. आता एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर हा जो कन्सेप्ट आहे, आपण एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर वाला सुद्धा कन्सेप्ट पाहिलेला आहे. एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर दॅट इज द U इज इक्वल टू हाफ ऑफ CV स्क्वेअर वाला फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पाहिलेला आहे. आता इंडक्टर EMF मध्ये आपण काय पाहणार आहे, इंडक्टर आहे. इंडक्टर सुद्धा एक काय काम करतो आहे, एनर्जी स्टोर्ड करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, इथं एनर्जी स्टोर्ड इन अ इंडक्टर, तर किती एनर्जी स्टोअर करतोय, तर U इज इक्वल टू 1/2 ऑफ
एल आय चा स्क्वेअर. त्या ठिकाणी आपल्याला एवढी एनर्जी स्टोअर होताना आपल्याला पाहायला भेटते. यू इज इक्वल टू हाफ ऑफ एल आय स्क्वेअर. आता इथे एनर्जी म्हणल्यानंतर युनिट काय असते, ज्यूल असते, आणि सीजीएस काय आहे, अर्क आपल्याला पाहायला भेटते. आता हे लक्षात ठेवायचं आहे, 1 ज्यूल बरोबर किती असते रे, 10⁻⁷ अर्ग एवढी व्हॅल्यूज आपल्याला पाठ ठेवायची आहे. किंवा 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵ डाईन असते, हेही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर आपल्याला डायरेक्ट आपण काय करणार आहे, यावरनं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ओके. ट्रान्सफॉर्मर काय आहे बरं. ट्रान्सफॉर्मर चेंजिंग द व्होल्टेज ऑफ एसी, अल्टरनेटिंग व्होल्टेज फ्रॉम हाय टू लो, लो टू हाय. ट्रान्सफॉर्मर काय आहे, विच कन्वर्ट अल्टरनेटिंग व्होल्टेज काय करतोय, तो चेंज करतोय, लो पासून हाय बनवणे आणि हाय पासून लो बनवणे. जे की आपण चार्जर वगैरे मध्ये पाहिला असेल, चार्जर मध्ये आलेला जो की अल्टरनेटिंग करंट आहे तो 230 ते 240 च्या दरम्यान करंट आलेला असतो. व्होल्टेज जो आहे तेवढं किती आलेला असतो, 230 ते 240 च्या दरम्यान. त्याचं कन्व्हर्शन तुमच्या ऍज पर द रिक्वायरमेंट नुसार त्याचं काय होते, चेंज होते. कोणाच्या मोबाईलचे जे काही चार्जर आहे तर ते किती वॅटचं असते, 5, 18, 28 काय जे असेल तर त्या हिशोबाने त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्शन केलेलं राहतं. म्हणजे स्टेप डाऊन आपण त्याला म्हणू. त्यानंतर काही असतं स्टेपलायझर असते, तर काय होते, काही वेळेस करंट जो आहे तर कमी, व्होल्टेज जे आहे तर कमी होऊन जाते. स्टेपलायझरचे यूज आपण काय करतो, जे की आपल्या घरामध्ये असलेले अप्लायन्सेस असतात ते अप्लायन्सेस खराब होऊ नये म्हणून आपण स्टेपलायझर लावलेले असते. तर ते स्टेपलायझरचं काम काय असते, की तिथला जो काही करंट कमी झालेला आहे त्याला काय करणे, अप करणे. कमी झाला असेल अप करणे, जास्त झाला असेल तर लो करणे, ते त्याचं काम आहे. ठीक आहे. मग इथे स्टेप अप आणि स्टेप डाऊन असे 2 प्रकार पडतात. कोणाचे, ट्रान्सफॉर्मरचे, स्टेप अप अँड स्टेप डाऊन. आता त्याचा जो काही फॉर्म्युला आहे, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP, हा जो फॉर्म्युला आहे हा ट्रान्सफॉर्मरचा आहे. या NS अपॉन NP चा या टर्म्सला याला म्हणत असतो आपण टर्न्स रेशिओ ऑफ, याला काय म्हणतो आपण, NS अपॉन NP म्हणजे नंबर ऑफ द टर्न्स इन द सेकंडरी कॉइल ओव्हर द नंबर ऑफ द टर्न्स इन अ प्रायमरी कॉइल्स. इथे याला आपण टर्न्स रेशिओ म्हणत असतो. म्हणजे ES अपॉन EP, EMF इन अ सेकंडरी कॉइल आणि EMF इन अ प्रायमरी कॉइल. आता जो काही फॉर्म्युला जनरल वेळेस असतो आपल्याला, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू IP अपॉन IS. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ द टर्न्स इन अ सेकंडरी कॉइल इज इक्वल टू EMF इन अ सेकंडरी कॉइल इज इक्वल टू करंट इन द प्रायमरी कॉइल्स. म्हणजे प्रायमरी कॉइल मुळे सेकंडरी कॉइल मध्ये नंबर ऑफ द टर्न्स आणि EMF जे जनरेट होणार आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. सेकंडरी कॉइल मधल्या करंट मुळे नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द प्रायमरी कॉइल्स अँड द प्रायमरी जे की EMF आहे तर ते सेकंडरी कॉइलच्या करंट वर डिपेंड राहत असतात. हा फॉर्म्युला तुमचा लक्षात ठेवायचा आहे. एनी हाऊ कंडिशन मध्ये काय फक्त काय ES NS हे सगळे दोघे सारखेच असणार आहे. फक्त जे सेकंडरी कॉइल मध्ये जे EMF मिळणार आहे ते कोणामुळे मिळत असतं, प्रायमरीच्या करंटमुळे मिळत असते. EMF जे प्रायमरी मध्ये भेटणार आहे ते कोणापेक्षा मिळणार आहे, सेकंडरी करंटमुळे मिळणार आहे. ठीक आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतंय, की जे काही नंबर ऑफ द टर्न्स इन अ सेकंडरी कॉइल आहे विच इज अ ग्रेटर दॅन द नंबर ऑफ द टर्न्स इन अ प्रायमरी कॉइल. म्हणजे जो की आपण ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे इथे जी प्रायमरी कॉइल्स लावलेली आहे 1, 2, 3 number of NP, the number of the turns in the primary coils, which is a less than the secondary coils. या secondary coil मध्ये NS जास्त आहे as compared to the. अशा केसमुळे जिथे EMF जे जनरेट होणार आहे कशामध्ये, तर या सेकंडरी कॉइल मध्ये विच इज अ ग्रेटर असणार आहे. कोणापेक्षा, तर EP पेक्षा. आणि जो करंट असणार आहे, करंट इकडनं येणारा जो IP आहे विच इज अ ग्रेटर दॅन द IS, याच्यातून करंट जास्त येऊ राहिला ऍज कम्पेअर टू द. ठीक आहे. सो IP इज अ ग्रेटर दॅन IS. त्याच्या उलट स्टेप डाऊन. स्टेप डाऊन मध्ये काय आहे, की नंबर ऑफ द टर्न्स इन द प्रायमरी कॉइल काय असतात, ग्रेटर असतात. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कॉइल काय असतात, ग्रेटर असतात. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ द टर्न्स इन द प्रायमरी कॉइल NP विच इज अ ग्रेटर दॅन द सेकंडरी कॉइल. इथे सेकंडरी कॉइल पेक्षा तुम्हाला प्रायमरी मध्ये जास्त कॉइल्स पाहायला भेटतात. इथे जी EMF आहे तर ते सुद्धा कसं असणार आहे, याच्यामध्ये ग्रेटर असणार आहे. कोणापेक्षा, सेकंडरी पेक्षा. आणि जो करंट आहे कशामध्ये, तर प्रायमरी मध्ये, तर तो करंट लेस असणार आहे. कोणापेक्षा, सेकंडरी पेक्षा. म्हणजे सेकंडरी मध्ये करंट जास्त आणि इकडे कमी. ओके. जसं तुम्हाला इथे पाहायला भेटतं NP इज ग्रेटर दॅन NS आणि ES लेस दॅन द EP, दॅन EP इज लेस दॅन IS.
हा कन्सेप्ट आपण शिकलेलो नसेल. काय असते की जी कॉईल आहे आपली, या कॉईल मधनं दुसरी एक कॉईल आहे की ती कपलिंग त्या ठिकाणी होते. म्हणजे या पहिल्या कॉईल मध्ये किती नंबर ऑफ द टर्न्स कॉइल्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार झालेल्या आहेत. त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दुसऱ्या कॉईल सोबत किती कनेक्ट होत आहेत. पहिल्या कॉईल आहे, पहिल्या कॉईल मधून करंट पास केला, त्या करंट पासमुळे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. त्या मॅग्नेटिक फील्ड सेकंडरी कॉईल मधून किती चाललंय, पूर्ण गेल्या का? पूर्ण गेल्या असेल तर त्याला म्हणू आपण टाईटली कपल. कशा म्हणू त्याला? टाईटली कपल. कमी गेले असतील तर लूजली कपल. ठीक आहे, बघा कोएफिशिएंट ऑफ कपलिंग इन द सर्किट दॅट इज डिनोटेड बाय के. टू मेजर द पोर्शन, काय आहे बरं डेफिनेशन याची? टू मेजर द पोर्शन ऑफ द फ्लक्स रिचेस इन द सेकंड कॉइल दॅन द फर्स्ट. तर पहिल्या कॉइल to measure the portion of the flux reaches to the second coil than the first, that is the coefficient of coupling, which is a greater coupling greater mutual inductance. जिथे ग्रेटर कपलिंग असेल, जिथे ग्रेटर कपलिंग म्हणजे काय, नंबर ऑफ द टर्न्स ऑफ द फर्स्ट कॉइल्स मधल्या सेकंडरी कॉइल मध्ये जास्त जात असतील तिथे म्युच्युअल इंडक्टन्स कसं मिळणार तुम्हाला? जास्त. जर का तिथे कपलिंग कमी होत असेल तर काय मिळणार? म्युच्युअल इंडक्टन्स तुम्हाला कमी. ठीक आहे. सो तुम्हाला मिळणारा जो फॉर्म्युला आहे दॅट इज द एम इज इक्वल टू के ऑफ स्क्वेअर रूट ऑफ L1 इंटू L2. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कपलिंगचा विषय आला की फॉर्म्युला हा दिसला पाहिजे. एम इज इक्वल टू एल, एम इज इक्वल टू के स्क्वेअर रूट ऑफ L1 L2. लक्षात ठेवायचं. L1 काय आहे? पहिल्या कॉइल मधले इंडक्टन्स, आणि L2 काय आहे? सेकंडरी कॉइल मधले इंडक्टन्स. सो इथे लिहून दिलेलं बघा काय आहे, इफ के इज इक्वल टू 1, जेव्हा त्या ठिकाणचं कपलिंग के ची कोएफिशिएंट ऑफ कपलिंग ची व्हॅल्यू जर का 1 असेल तर टू कॉइल्स विच इज परफेक्टली कपल्स, दोन्ही कॉइल्स मधले जी काही मॅग्नेटिक जी काही फ्लक्स आहे एकमेकांना परफेक्टली लिंक झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे? 1. म्हणजे हा जो फॉर्म्युला कसा भेटतोय? के ची व्हॅल्यू 1 टाकल्याच्या नंतर एम इज इक्वल टू एल स्क्वेअर रूट ऑफ L1 L2 अशी भेटत आहे. सारखे फ्लक्स दोन्ही कॉइल मध्ये, काय लिहिलेलं आहे? सारखे फ्लक्स दोन्ही कॉइल मध्ये. ठीक आहे. नंतरचं काय दिसतंय? इफ K is greater than 0.5, म्हणजे 0.5 पेक्षा मोठी, तर टू कॉइल्स आर टाइटली कपल. कसे? टाइटली कपल्स आहेत. म्हणजे 0.5 पेक्षा ग्रेटर म्हणजे काय? 1, 2, 3, 4 व्हॉटएव्हर काय जे असेल. आणि 0.5 पेक्षा कमी म्हणजे 1 पेक्षा कमी असेल तर ते काय म्हणू आपण त्याला? लूजली कपल. कशी म्हणू आपण त्याला? लूजली कपल. लेन्झ लॉ इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन. कशाचा? एनर्जी. कशाचा आहे? एनर्जी. लेन्झ लॉ इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या बाबतीत तो डिस्कशन करत असतो. कोणाच्या? एनर्जीच्या. बघा, अ मेटलिक रिंग इज अटॅच विथ द वॉल ऑफ द रूम when the north pole of the magnet is brought near it and the induced current in the ring will be, म्हणजे तो सांगतोय की एक बार मॅग्नेट जो आहे, नॉर्थ पोल जो आहे त्या बार मॅग्नेटचा, मूव टुवर्ड द कॉइल्स, या कॉइल कडे तो नॉर्थ जो पोल्स आहे तो घेऊन येतो टुवर्ड्स. तर तसं काही घेऊन येत असताना त्या ठिकाणी जो करंट इंड्यूस होणार आहे त्याची डायरेक्शन कशी असेल? कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा तो नॉर्थ पोल इकडे घेऊन येत असतो तर वरचा जो फेज असतो त्याला आपण नॉर्थ पोल म्हणतो आणि खालच्या फेजला काय म्हणत असतो आपण? साऊथ. म्हणजे या रिंग मध्ये जे तयार झालेले मॅग्नेटिक फील्ड आहे तर अशा पद्धतीने तयार होत असते. वरचं फेस नॉर्थ बिहेव करते आणि साऊथ. नॉर्थ नॉर्थ काय करते? रिपल्शन पाहायला भेटते. आणि याची जी डायरेक्शन असते करंटची कशी असते? ACW असं म्हणलं होतं आपण, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इथे बघा, इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कशात असली पाहिजे? इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. क्वेश्चन आहे बघा, अ स्क्वेअर ऑफ कॉइल 10 raised to the power -2 मीटरचा स्क्वेअर, म्हणजे जो तुम्हाला एरिया जो आहे बघा रे, अ स्क्वेअर ऑफ कॉइल 10 raised to the power -2 मीटर स्क्वेअर एरिया इज प्लेस इन परपेंडिक्युलर टू द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड अँड 10 raised to the power 3 वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर कशाचं युनिट असतं? मॅग्नेटिक फील्डचं युनिट असतं. म्हणजे बीच हा एरिया दिलेला आहे तुम्हाला इथे बघा, आणि तो काय म्हणतोय? मॅग्नेटिक फ्लक्स किती लिंक झालेला आहे, म्हणजे वेबर मध्ये युनिट आहे म्हणजे फ्लक्स आहे. दॅट इज φ इज इक्वल टू बी वेक्टर डॉट ए वेक्टर असते तुम्हाला माहित आहे. इथे सॉल्व्ह करा. बी वेक्टरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 10 raised to the power 3 आणि एरिया किती दिलेला आहे तुम्हाला? 10 raised to the power -2. आता इथं काही कन्वर्ट करायचं काम नाही, ऑलरेडी ही कशामध्ये आहे? एम केस मध्ये आहे. मीटरचा स्क्वेअर आहे, इकडे सुद्धा मीटरचा स्क्वेअर आहे. हे सेंटीमीटरचा स्क्वेअर असतात तर कन्वर्ट करावं लागलं असतं आपल्याला. कन्वर्ट करायचं काम नाहीये, व्हॅल्यूज डायरेक्ट करायचं. हे कटले काय उरलं? 10 युनिट काय तर वेबर. ऑप्शन ए, सी ऑप्शन है ना. चलो
काय बघा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 10 सेंटीमीटर लॉंग कंडक्टर आहे. हा जो कंडक्टर आहे ना तर किती सेंटीमीटर आहे इथून तर इथपर्यंत एल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. किती आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर 0.1 मीटर आहे की नाही. 0.1 मीटर लिहा किंवा 10⁻⁻1 मीटर लिहा. असं लिहिला काय असं लिहिला काय फरक पडत नाही. हा कंडक्टर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे मॅग्नेटिक फील्ड असे आणि त्याला व्ही व्हेलॉसिटी त्याला काय करतो तो मूव्ह करतोय. काय करतो आहे मूव्ह करतो आहे. बघा रे मूव्ह विथ व्हेलॉसिटी किंवा स्पीड किती दिलेला आहे तुम्हाला 10 मीटर पर सेकंड एवढ्या मूव्ह करतो आहे अक्रॉस द मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. त्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन बी तुम्हाला दिलेला आहे 1.5 टेस्ला. देन द इंडोस ईएमएफ किती तर त्या ठिकाणी इंडोस ईएमएफ किती डायरेक्ट आन्सर येते बघा रे काय येते बघा इज इक्वल टू BLV वाला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे BLV. सो इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती दिलेली 1.5 टेस्ला. एल ची किती दिलेलं आहे तुम्हाला 10⁻⁻1 आणि व्ही किती दिलेलं आहे तुम्हाला 10 आहे की नाही. बघा रे हा 10 कटला ई बरोबर काय 1.5. ईएमएफ चे युनिट काय असते बोला व्होल्ट. काय असते व्होल्ट 1.5 व्होल्ट आन्सर आहे. थिन सेमी सर्क्युलर कंडक्टिंग रिंग एक PQR नावाची एका मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर इनटू द प्लेन ऑफ द पेपर आहे. इनटू द प्लेन ऑफ द पेपर PQR नावाची एक सेमी सर्क्युलर थिन रिंग आहे. तिची रेडियस किती आहे R एवढी आहे आणि तो म्हणतोय radius is following with a plane and the vertical in horizontal magnetic field B as shown in figure. The potential difference develop across the ring म्हणजे त्या ठिकाणी with a speed its speed V is. तर तो म्हणतो की जो काही पोटेन्शियल ड्रॉप होतो आहे इन दॅट द स्पीड तर तो तुम्हाला विचारतोय किती डेव्हलप होतोय. तर इथून बघा रे तो PQR कडनं तो असा जातोय म्हणजे इथून इथपर्यंत अंतर किती असणार आहे हे R आणि किती असणार आहे R म्हणजे P पासून R पर्यंतचं अंतर किती राहील ट्वाइस R. किती असणार आहे ट्वाइस R म्हणजे एल ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला ट्वाइस R. आणि त्याची जी व्हेलॉसिटी किती आहे V एवढी व्हेलॉसिटी आहे किंवा स्पीड जो आहे तो एवढी आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे इज इक्वल टू काय तर काय फॉर्म्युला तुम्हाला BLV. सो इज इक्वल टू B इंटू V. एल ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला ट्वाइस R इंटू VV R ऍट द हाय पोटेन्शियल. R च्या ठिकाणी तुम्हाला काय भेटेल हाय पोटेन्शियल पाहायला भेटेल. ठीक आहे. The current passing through the chalk of coil 5 Henry म्हणजे हेनरी म्हणजे कशाची युनिट आहे इंडक्टन्स म्हणजे तुम्हाला एल दिलेला आहे. डिक्रीजिंग ऍट द रेट ऑफ सांगा रे रेट एम्पियर पर सेकंड कशाची युनिट आहे करंट पर टाइम म्हणजे DI/dt का DI/dt ची व्हॅल्यू किती दिलेली तुम्हाला 2 एम्पियर पर सेकंड. द EMF डेव्हलपिंग अक्रॉस द कॉइल त्या कॉइलच्या अक्रॉस मध्ये EMF किती जनरेट होईल तुम्हाला असं विचारलेलं आहे. बघा E इज इक्वल टू तुम्हाला काय भेटतं L इंटू DI/dt वाला फॉर्म्युला माहिती तुम्हाला तुम्हाला सर व्हॅल्यू टाका मग E इज इक्वल टू L किती दिलेलं तुम्हाला 5 अँड DI/dt किती दिलेला आहे 2 म्हणजे E बरोबर काय 5 2 10. सोलर इंडक्टन्स दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे 2 हेनरी. कॅरीज द करंट ऑफ किती कॅरी करंट करतोय 1 एम्पियर. व्हॉट इज द मॅग्नेटिक ऑफ एनर्जी स्टोअर्ड किती करेल तर तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला काय दिलेलं बघा रे L दिलेला तुम्हाला 2 हेनरी करंट दिलेला आहे तुम्हाला 1 एम्पियर किती दिलेला आहे 1 एम्पियर आणि तुम्हाला तो एनर्जी स्टोअर विचारतो म्हणजे यू चा फॉर्म्युला माहिती तुम्हाला यू इज इक्वल टू काय तर हाफ ऑफ एल इंटू आय चा स्क्वेअर. यू इज इक्वल टू 1/2 इंटू एल किती दिलेला आहे तुम्हाला 2 आय किती दिलेला आहे 1 चा स्क्वेअर किती रे 1 म्हणजे यू इज इक्वल टू 2 टू कट 1 इंटू 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 इंटू 1 यू बरोबर आहे 1 जूल. काय तर ऑप्शन बी. 50 मिली हेनरी कॉइल कॅरीज अ करंट 2 एम्पियर किती करंट कॅरी करतो आहे 2 एम्पियर. द एनर्जी स्टोर्ड इन इट किती एनर्जी स्टोअर करेल तर तुम्हाला माहिती आहे एल इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे 50 मिली हेनरी. या मिलीचं करावं लागेल तुम्हाला कन्वर्ट 50 इंटू 10⁻³ हेनरी. ओके त्यानंतर करंट किती दिलेलं तुम्हाला आय ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2 एम्पियर आणि तो म्हणतो एनर्जी स्टोअर्ड किती करेल म्हणजे यू करा म्हणतोय तो तुम्हाला. सो यू इज इक्वल टू चा फॉर्म्युला माहिती तुम्हाला हाफ ऑफ एल आय चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 ऑफ एल किती दिलेला आहे तुम्हाला 50 इंटू 10⁻³ आणि आय किती दिलेलं आहे तुम्हाला 2 चा स्क्वेअर इथे बघा तुम्हाला भेटेल तुम्हाला यू इज इक्वल टू इथला एक 0 यातला एक 0 कटला -2 बरोबर आहे. इथे 5/2 इंटू 10⁻² इंटू किती रे 4 2 1 जा 2 2 2 जा 4 यू इज इक्वल टू किती भेटते 5 2 जा 10 किती भेटलं 5 2 जा 10 इंटू 10⁻³ किती -2 मधून एक
10 कटला आणि हा 1 कटला, म्हणजे किती उरले रे? u इज इक्वल टू 10⁻⁻1. यालाच काय म्हणत असतो आपण? 0.1 युनिट काय असतं एनर्जीचं? जूल. ऑप्शन बी. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन अ सर्टन इंडक्टर. त्या सर्टन इंडक्टर मध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी किती स्टोर झालेली आहे? 25 मिली जूल एवढी एनर्जी स्टोर झाली. म्हणजे यू दिलेलं आहे तुम्हाला 25 मिली जूल. म्हणजे यू बरोबर काय? तर 25 मिली म्हणजे 10⁻³ जूल एवढी एनर्जी स्टोर झालेली आहे. वेन द करंट इन द इंडक्टर इज, तर त्या ठिकाणचा करंट दिलेला आहे तुम्हाला I 60 मिली एम्पियर. म्हणजेच काय? I इज इक्वल टू 60 इंटू 10⁻³ एम्पियर एवढा. दिस इंडक्टर इज ऑफ इंडक्टन्स, म्हणजे तुम्हाला त्याचं इंडक्टन्स किती असेल ते विचारलेलं आहे. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? यू इज इक्वल टू हाफ ऑफ एल आय चा स्क्वेअर. आपल्याला एल काढायचा आहे. या सगळ्या टर्म तिकडे जातील, म्हणजे इथे भेटेल तुम्हाला, किंवा व्हॅल्यूज टाकून द्या. यू ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे तुम्हाला? 25 इंटू 10⁻³ 1/2 ऑफ एल काढायचा आहे इंटू आय ची व्हॅल्यूज तुम्हाला दिलेली आहे 60 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. ठीक आहे. इथे बघा 25 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1/2 ऑफ इंटू एल इंटू 60 चा वर्ग, म्हणजे 60 चा स्क्वेअर काय भेटेल तुम्हाला? बरोबर 6 चा स्क्वेअर भेटेल तुम्हाला 36 आणि 0 चा स्क्वेअर भेटेल तुम्हाला 00. ठीक आहे. इंटू 10⁻³ चा स्क्वेअर म्हणजे काय? -6. आता इथे बघा रे 2 1 जा 2 2 18 जा 36 है ना. 18 2 36. बघा 1 2 किती कटले? 2 0 कटले. यातले 2 0 कटले म्हणजे किती रे? -4. इकडले -3 आणि यातले -3 कटले. इथे किती उरलाय? -1. ओके. आता बघा रे काय होईल तर L इज इक्वल टू इकडे 24 उरला लेफ्ट साईडला आणि इकडे काय उरलाय? तर इकडे फक्त 18 उरला. 18 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला काय होईल? डिवाइड इंटू 10⁻⁻1 -1 वरती गेला काय होईल रे? प्लस. म्हणजे काय? 250/18 बरोबर 13.89 हेनरी असं त्याचं उत्तर येते. म्हणजे ऑप्शन डी आपल्याला मिळते. 2 coils of self inductors 2 millihenry and 8 millihenry are placed so close together and that effective flux in one coil is completely linked. completely link यानी K की वैल्यू क्या लेंगे आप? completely link होता है जब दो coils, तब K की वैल्यू क्या लेते हैं आप? अरे टाइटली कपल 1 क्या लेते हैं? 1. जबकि कोई कॉइल जो होती है, दो कॉइल जो है तो कंप्लीटली लिंक है या टाइटली कपल है, तब वो K की वैल्यूज क्या लेने वाले? आप 1 लेने वाले. विथ ईच अदर्स द म्यूचुअल इंडक्टेंस बिटवीन द दीज कॉइल्स, दो कॉइल्स के बीच का जो म्यूचुअल इंडक्टेंस होगा वो कितना होगा? वो ही तो फाइंड आउट करना है. फार्मूला आपके पास है. क्या है तुम्हारे पास फार्मूला? m इज इक्वल टू K ऑफ स्क्वायर रूट ऑफ L1 L2 रहता है. m इज इक्वल टू भेटलाय तुम्हाला K. K ची व्हॅल्यू काय घेतली? टाइटली कपल म्हटल्यानंतर इथे काय भेटतं तुम्हाला? 1 स्क्वेअर रूट ऑफ L1 इंटू L2. आता इथे बघा रे 2 कॉइल्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स 2 मिली हेनरी अँड 8 मिली हेनरी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला हा L1 दिलेला आहे, हा तुम्हाला L2 दिलेला आहे. व्हॅल्यूज आपण पुट केली असता m इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ L ची व्हॅल्यू 2 मिली हेनरी 2 इंटू 10⁻³ इंटू 8 इंटू 10⁻³ आणि इथे भेटेल तुम्हाला m इज इक्वल टू 10⁻³ काय होईल? -6. 8 2 जा 16 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू 10⁻⁶. आता -6 स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊन जाईल तर -3 होऊन जाईल. बरोबर आहे. इथे भेटेल तुम्हाला m इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16. स्क्वेअर रूट ऑफ 16 बरोबर काय असतं? 4. आणि स्क्वेअर रूट ऑफ 10⁻⁶ म्हणजे काय? 10⁻³ आणि याचं युनिट काय असतं? हेनरी. म्हणजे 4 इंटू 10⁻³ 4 इंटू 10⁻³ म्हणजे काय रे? 4 मिली हेनरी. यालाच आपण 4 इंटू 10⁻³ हेनरी असं लिहितो आपण, किंवा 4 याला म्हणत असतो आपण मिली हेनरी. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन ए राहील आपला.